तुमची पण कुंभ रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या दुःखाचे डोंगर तुम्ही गेले काही वर्षापासून सहन करत आहात, ज्या अपमानाचे आणि त्रासाचे कडूघोट तुम्ही रोज पिताय, तो काळ आता संपणार आहे. होय, स्वतः शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करून जाता जाता तुम्हाला एक असं वरदान देणार आहे ज्यामुळे तुमचं नशीब कायमचं बदलून जाईल. पण हे वरदान प्रत्येक व्यक्तीलाच मिळणार का, की काही लोकांना अजूनही मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे का? शनी जाता जाता नेमकं काय चमत्कार घडवणार आहेत आणि 3 जून 2027 रोजी तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडणार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता पुढे जे सांगणार आहे ना, ते आपल्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीने अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, कारण तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा हा टप्पा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग मंडळी, आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष भागाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा ओम शनिश्चराय नमः मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेले कित्येक वर्षापासून मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, गेले कित्येक वर्षापासून कुंभ राशीचे व्यक्ती शनीच्या 7.7च्या प्रभावाखाली आहेत. 7.7 म्हटली की मनात एक भीती निर्माण होते, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का की 7.7चा शेवटचा टप्पा हा सर्वात जास्त महत्त्वाचा आणि रहस्यमय मानला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळींनो, शनिदेव आधी संकेत देतात, शिक्षा किंवा बक्षीस नंतर देतात. शनी महाराज कधीही अचानक कोणावर कोप किंवा कृपा करत नाहीत. त्याआधी तुमच्या आसपास असे काही संकेत निर्माण करतात जे ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरात गेले 6 महिन्यात हे 3 संकेत दिसत असतील तर समजा शनिदेव तुमच्या दाराशी आलेत. पहिला संकेत, घरात अचानक काळ्या मुंग्याचे परिणाम किंवा प्रमाण वाढणे किंवा कावळा तुमच्या घराच्या खिडकीत येऊन बसणे आणि ओरडणे. दुसरा संकेत, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू विशेषतः घड्याळ किंवा पाण्याचे नळ वारंवार अचानक खराब होणे किंवा बंद पडणे. तिसरा संकेत, रात्री अचानक डोळे उघडणे, विशेषतः रात्री 2 ते 4 या काळात आणि मनात एक अनामिका भीती किंवा अव्यवस्था चालवणे किंवा जाणवणे. चला मग प्रामाणिकपणे सांगा मंडळींनो, गेले 3 ते 4 वर्षात तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही अगदी जीवापाड मेहनत केली, रात्रीचा दिवस केला, पण शेवटी हाती फक्त निराशाच आली? लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन निघून गेली? जर हो असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळींनो, 7.7चा मुख्य 3 टप्पे असतात. कुंभ राशीच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या तुम्ही या 7.7चा अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यातून जातात. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. हा तिसरा टप्पा नेमका कधी संपणार आणि आपल्या आयुष्यात नक्की काय बदल होणार? तर मंडळींनो, आता मी ज्या 2 अत्यंत महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे ना, त्या तुमच्या डायरीत आत्ताच लिहून ठेवा. मंडळींनो, गेले 7.7 कुंभ राशीचं काय शिकवलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या तारखेकडे जाण्याआधी आपण एका गोष्टीवर विचार करूया. शनिदेवाने गेले 7 वर्षात आपल्याला फक्त दुःख दिलं का, की काहीतरी मोलाचं शिकवलं? मंडळींनो, गेले 7.7 कुंभ राशींनी काय शिकलं हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. शनिदेव हे शिक्षकासारखे आहेत आणि त्यांनी तुम्हाला या काळात आयुष्यातील सर्वात मोठे धडे दिले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खोट्या नात्याची ओळख. 7.7 सुरू होण्यापूर्वी तुमच्या अवतीभोवती मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतवळा होता, पण जेव्हा तुमची कठीण वेळ आली तेव्हा त्या गर्दीतून नक्की किती लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले? शनिदेवाने तुमच्या आयुष्यातील स्वार्थी आणि मतलबी लोकांना हुडकून बाहेर काढलं, तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक ओळखायला शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे पैशाची किंमत. जेव्हा खिसा रिकामी असतो आणि समोरून मदतीचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा पैशाचं महत्त्व काय असतं हे कुंभ राशीला गेल्या काही वर्षात अगदी जवळून अनुभवायला मिळालं. तुम्ही वेळेची आणि पैशाची किंमत करायला शिकलात. तिसरी गोष्ट म्हणजे संयम आणि शांतता. पूर्वी लहान लहान गोष्टीवर चिडचिडणे किंवा मोठे वाद घालणे आणि आता मोठ्या संकटातही शांत राहायला शिकलात. हा संयम, ही परिपक्वता शनिदेवानेच तुम्हाला दिली आहे.
मंडळी, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही वर्षात तुमच्या स्वभावात आणि विचारसरणीत हा बदल झाला आहे का? हो किंवा नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पुढचे जे सांगणार आहे ना, तर ते 90% कुंभ राशीवाल्यांना माहितीच नाही. त्या 2 महत्त्वाच्या तारखेमागील गुप्त आपण अजून उघडणार आहोत. त्या अगोदर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ज्योतिषशास्त्राच्या अतिशय सूक्ष्म आणि गणितानुसार कुंभ राशीसाठी 2 तारखा अत्यंत भाग्यशाली आणि निर्णायक ठरणार आहेत. पहिली तारीख आहे 3 जून 2027 आणि दुसरी तारीख आहे 23 फेब्रुवारी 2028. आता नीट समजून घ्या मंडळी. 3 जून 2027 रोजी काय घडणार आहे? या दिवशी शनी महाराज कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच की तुमच्या डोक्यावर असलेलं 7.5चे सर्वात मोठे ओझे या दिवशी अधिकृतपणे हलके होणार आहे. हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या मार्गातील अडथळे एकामागून एक दूर होऊ लागतील. पण खेळ इथे संपत नाही. 23 फेब्रुवारी 2028 ही तारीख आहे जेव्हा कुंभ राशीची 7.5 पूर्णपणे संपणार आहे. म्हणजेच हा काळ तुमच्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास ठरेल. या काळात नेमकं काय बदल होईल? गेले काही वर्षात जे काही उद्ध्वस्त झालं होतं, मग ते तुमचे नातेसंबंध असो, तुमचा व्यवसाय असो किंवा तुमचे मानसिक आरोग्य असो, त्याची पुनर्बांधणी या काळात होणार आहे. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. शनिदेव आता जाता जाता रिकाम्या हाताने जात नाहीत. ते प्रत्येकाला काहीतरी देऊन जातात. पण ते काय देतात आणि तुमच्या वाटेला काय येणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मंडळींनो, शनिदेव आता तुम्हाला खूप काही देणार आहे. पण पुढील 1-1.5 वर्ष म्हणजे 2027 पर्यंत जर तुम्ही काही चुका केल्या तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी पुन्हा कोपवू शकतात. त्यामुळे या चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, यशाचा आणि पैशाचा अहंकार करणं. जर या उतरत्या 7.5च्या काळात तुमच्याकडे अचानक पैसा येऊ लागला किंवा कामात यश मिळू लागलं तर कधी अहंकारी बनू नका. शनिदेव गर्विष्ठ माणसाला जमिनीवर आणायला वेळ लावत नाही. दुसरी चूक, आळस आणि कष्टांची टाळाटाळ. कुंभ राशी ही शनिदेवाचंच राशी आहे. शनिदेव कष्टाचे प्रतीक आहेत. त्यामुळे माझं नशीब आता बदलणार आहे असं म्हणून कष्ट करायचं थांबू नका. कर्म करत राहा. आळसाला दूर ठेवा. तिसरी चूक, कोणाशी अपमान करणं किंवा फसवणूक करणं. विशेषतः गरीब, मजूर, वृद्ध आणि महिलांचा अपमान कधीही करू नका. कोणाची तरी हक्काचे पैसे बुडवणं किंवा कोणाची फसवणूक करणं या कर्माची शिक्षा शनिदेव तात्काळ देतात. मंडळीनं आता पुढे जे सांगणार आहे ना, ते 90% लोकांना माहिती नाही. म्हणजेच की कुंभ राशीवाल्यांना, की तुम्ही नकळत करत असलेल्या काही छोट्या चुका तुमच्या प्रगतीला खीळ लावत आहे. म्हणूनच 2027 पर्यंत अत्यंत नम्र आणि कष्टाळू राहा. चला तर मग आता आपण एका खऱ्या घटनेकडे वळूया, जी वाचून तुम्हाला शनिदेवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल. मंडळींनो, शनिदेव हे केवळ कडक शिक्षक आहेत हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला कुंभ राशीच्या एका व्यक्तीची खरी घटना सांगते. पुण्यातील एक मुलगा होता. त्याचं नाव राहुल नावाचा एक मुलगा होता. कुंभ राशीचं ग्रहस्थ होतं. 7.5 सुरू होताच त्यांचा मोठा व्यवसाय अचानक तोटा गेला. त्याच्यावर 25 लाखाचे कर्ज झाले आणि ज्या मित्रांनी त्यांना कठीण काळात मदत केली होती त्यांनी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. राहुल पूर्णपणे खचला होता. पण त्याने शनिदेवावरचा विश्वास ढळू दिला नाही. ते शांत राहिले आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहिला. आणि चमत्कार बघा मंडळीनं, जेव्हा त्याची उतरती 7.5 सुरू झाली तेव्हा त्यांना अचानक एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून नवीन व्यवसायाची मोठी संधी मिळाली. अवघे 1.5 वर्षात त्याचे 25 लाखाचे कर्ज फिटले आणि तो पुन्हा उभा राहिला. मंडळींनो, हे अगदी कठीण प्रसंगात अचानक शनिदेवाच्या कृपेने तुमची सुटका झाली असं देखील समजा. पण मंडळींनो, कमेंटमध्ये लिहिणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीने ही कमेंट ओम शनिचराय नमः नक्की लिहा. कारण की तुमची एक कमेंट थेट शनिदेवाशी पोहोचते. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा शनिदेव 7.5 संपून दुसऱ्या राशीत जातात तेव्हा ते जाता जाता त्या व्यक्तीला चप्पडफाड दान देतात. याला ज्योतिषशास्त्र शनीचे निरोप फळ असे देखील म्हणतात. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. जाता जाता शनिदेव तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी देतात? आत्मविश्वास, परिपक्वता आणि तुम्हाला लोकांची अचूक पारख झाली याची देखील तुम्हाला जाता जाता गोष्टी देतात. स्थैर्य, तुमच्या आयुष्यातील अस्थिरता संपून शांतता येईल. गुप्त शत्रूंचा नाश, जे लोक पाठीमागे कट कारस्थान करत होती ते आता स्वतःहून मार्गातून बाजूला होतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या पैशावर आणि नोकरीवर यांचा काय परिणाम होणार? आता मी जे सांगणार आहे ना ते नीट ऐका. डोळे उघडे ठेवून ऐका. हे ऐकून तुमचे डोळे आनंदाने
आनंदाने ओले होतील. आता आपण बोलूया त्या विषयावर ज्यांनी कुंभ राशीच्या लोकांना गेले काही वर्षात सर्वात जास्त त्रास दिलाय, तो म्हणजे पैसा आणि करिअर. गेले काही वर्षात तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे का? किंवा तुमच्या हक्काचे पैसे कुठे अडकून पडले आहेत का? जर हो तर मंडळी, आता सुटकेचा श्वास घ्या. अडकलेले पैसे आणि कर्जमुक्ती. 3 जून 2027च्या आधी आणि नंतर तुमच्या कुंडलीत धनलाभाचे अतिशय प्रबळ योग बनत आहे. जे पैसे तुम्ही बुडीत खाती जमा केले होते ते पैसे अचानक तुम्हाला परत मिळतील. कर्जाच्या व्याख्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नवीन आणि अनपेक्षित मार्ग सापडतील. करिअर आणि नोकरीत प्रमोशन. नोकरी करणाऱ्या मंडळीसाठी हा काळ प्रगतीचा असेल. नोकरीत तुम्हाला मनाचे स्थान मिळेल, पगारवाढ होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसाय आणि नवीन संधी. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुमचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. आता पुढे जे सांगणार आहे ना, ते अजूनही 90% लोकांना माहिती नाही. उतरत्या 7.5च्या काळात घेतलेले व्यावसायिक निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा देऊन जातात मंडळींनो, कारण या काळात शनिदेवांचे आशीर्वाद थेट कर्माला जोडले जातात. पण मंडळी, पैसा आणि करिअर कितीही चांगले असले तरी जर घरात शांतता नसेल आणि शरीर साथ देतच नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. मग कुटुंब आणि आरोग्याच्या बाबत शनी महाराज काय खेळ करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. पैसा येतो आणि जातो, पण नातेसंबंध आणि आरोग्य एकदा बिघडलं की ते सावरून खूप कठीण असतं. कुंभ राशीच्या बाबत गेले काही वर्षात कौटुंबिक कलह, पती पत्नीमधील वाद किंवा आरोग्याच्या समस्यांनी उच्छाद मांडला होता. विवाहिक आणि नातेसंबंधीत सकारात्मक बदल. ज्या कुंभ राशीच्या तरुण आणि तरुणीचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. येत्या काही महिन्यात तुमच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतील. पती पत्नीमधले गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वास वाढेल. कौटुंबिक शांतता. घरातील वातावरण जे सतत तणावाखाली असायचे ते आता निखळले. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य तुम्हाला लाभेल. गेले काही वर्षात तुम्ही मानसिक दबावाखाली किंवा स्ट्रेस खाली जगत होतात. सतत डोकेदुखी, पाठीचे किंवा हाडांचे त्रास जाणवत होते का? हो, हे 7.5चे लक्षण होते. पण आता शनी देवाच्या कृपेने तुमच्या आरोग्यात कमलेची सुधारणा होईल. पण मंडळी, सर्वात मोठा खुलासा अजून बाकी आहे. तुमच्यावर शनी देवाची कृपा झाली आहे की नाही हे ओळखण्याची 5 मोठे लक्षणं कोणती, चला तर मग बघूया. मंडळींनो, जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर त्यांची कृपा बरसणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल दिसू शकतात. हे आहेत 5 लक्षणं, मी तुम्हाला सांगते आता. पहिलं लक्षण, मानसिक शांतता आणि सुविचार. विनाकारण येणारा राग कमी होतो, मन शांत होतं आणि तुमच्या मनात चांगले सकारात्मक विचार येऊ लागतात. तुमच्या सोबत कमलेची नम्रता येते. दुसरं लक्षण, ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धावपळ करत होतात पण यश मिळत नव्हतं, ती कामे आता फार प्रयत्न न करताही अचानक मार्गी लागतात. तिसरं लक्षण, स्वप्नात पांढरा हत्ती, शनिदेवांचं मंदिर किंवा वाहणारं स्वच्छ पाणी दिसणे हे शनिदेवाचे कृपेचे मोठे संकेत मानले जातात. चौथं लक्षण, अचानक काळ्या कुत्र्याला, गाईला किंवा मुंग्यांना अन्न भरवण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. प्राण्यांचे तुमच्यावर प्रेम वाढते. 5वं लक्षण, जर तुमचा कुठलाही वाद सुरू असेल तर त्या वादात किंवा त्यात अचानक तडजोड होते किंवा निकाल तुमच्या बाजूने लागतो. मंडळी, या 5 लक्षणांपैकी एखादं लक्षण तुम्हाला गेल्या काही दिवसात जाणवलं का? कमेंट करून नक्की सांगा. शनिदेव हे केवळ कर्माचे फळ देतात, त्यामुळे या काळात तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाशी प्रतारणा करू नका, खोटे बोलू नका आणि गरिबाचा अपमान करू नका. मंडळींनो, शनिदेवाचे उपाय हे केवळ शनिवारीच नाही तर इतर दिवशी कसे करावेत हे जर तुम्हाला 7.5चा हा शेवटचा टप्पा अतिशय सुखाचा करायचा असेल तर खालील मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, ते अवश्य करा. दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पठण करा. तसेच दररोज संध्याकाळी ओम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, मोहरीचं तेल किंवा काळे कपडे दान करा. मुंग्या, प्राण्यांना, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला अन्न द्या. हा उपाय शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आणि आई वडिलांचा आदर केला जातो तिथे शनिदेव नेहमी प्रसन्न असतात. त्यांचे आशीर्वाद हेच तुमचे सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे. तुम्ही यापैकी कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहात मला नक्की कमेंट करा. मंडळींनो, तुमचे कठीण दिवस आता संपण्याचे मार्गावर आहेत. मागे वळून बघू नका. जे घडलं ते विसरून जा, कारण येणारा काळ हा सर्वस्व तुमचा आहे. शनिदेव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देण्यासाठी सज्ज झाले आहेत. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. लक्ष ठेवा, रात्र किती काळी असली तरी पाठ ही होणारच असते. तुमच्या आयुष्यातील सोनेरी पाठ आता अगदी जवळ आले आहे.
व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आयुष्याची यातला कोणत्या गोष्टी जुळल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही धीर मिळेल. चॅनलवर नवीन आले असाल तर मंडळी आत्ता सबस्क्राईब करा.